नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण चालू आहे साऊंड एक्झिबिशन 2026 मुंबई गोरेगाव या ठिकाणी. आपला बूथ नंबर आहे मित्रांनो 2A48. तर सगळ्यांनी इथे या. नवीन नवीन प्रकारचे आपण टॉप नवीन अपडेट आपण तिथे आणले ते युनिकमध्ये. तर तुम्ही पण नक्की या. तर चला बघूयात. आम्ही आता घेऊन भरले ते दादा ते सर्वजण येते त्या ठिकाणी. मित्रांनो, ज्या दिवसाची आपल्याला आतुरता होती, साऊंड एक्झिबिशन 2026 मुंबई गोरेगाव या ठिकाणी होणार आहे, अखेर तो दिवस आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, आपण इथं आलो आहे 27 तारखेला. पूर्ण स्टॉलमध्ये आपल्याला सेटअप वगैरे लावून घ्यायचं आहे. त्यानंतरला 28, 29, 30 या दिवशी इथं साऊंडचं एक्झिबिशन होणार आहे. तर सर्वांनी या. तर चला बघूयात. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आलो आहे. बरंचसं काम बाकी आहे करायचं. चाललोय आपण आपल्या स्टॉलकडं. पाहू शकता किरण शेठ. फायनली आपण आलो एक्झिबिशनला. कसं वाटतं तुम्हाला? हेड मॅनेजर आहे तुम्ही. आनंद वाटतोय आल्याबद्दल. आणि इथून मागे स्टॉल बघायला स्वतःचा स्टॉल आहे आपला. वेगळं फील होते. आणि सेटअप कधी लावायला घेणार आपण? पूर्ण आपण संध्याकाळी लावायला घेणार आहे. आता थोडं धूळ वगैरे सगळं काम चालू आहे अजून आपलं. झाल्याच्या नंतरला आपण फायनली इथं आलो आहे आपल्या स्टॉलपाशी. तुम्ही पाहू शकता. फक्त या ठिकाणी आपला स्टॉल आहे 2A48. आपल्या स्टॉल नंबर आहे. या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता. पूर्ण काम रेडी झाल्याच्या नंतरला पूर्ण इथं आपण आपला पूर्ण सेटअप लावून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं दादा ते त्यानंतरला किरण शेठ हे सर्वजण चर्चा या ठिकाणी करत आहेत. संपूर्ण काम झाल्याच्या नंतरला पूर्ण सेटअप आपण इथं लावायला घेणार आहे नाईटला. तो कोणी व्हिडिओ आपल्या चॅनल लिहून जाणार आहे. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. तर चला बघूया. तुम्ही पाहू शकता सगळ्यांचं इथं काम चालू आहे. त्यानंतरला आपल्या पण स्टॉलचं या ठिकाणी काम आहे. पूर्ण काम तर काय अजून झालं नाही. ते झाल्याच्या नंतरला पूर्ण सेटअप लावून रेडी झाल्याच्या नंतरला तुम्हाला दाखवतो कसा सेटअप वाटतोय. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. 28, 29, 30 हे 3 दिवसाचे ब्लॉग आपल्या यूट्यूबच्या चॅनलला येऊन जाणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही कंटिन्यू करा. तर चला बघूयात. आपलं थोडं काम ते काम इथं चालू आहे. तुम्ही पाहू शकता. ते काम झाल्याच्या नंतरला इथं पूर्ण झाडून वगैरे घेऊन पूर्ण साफसफाई करून आपण पूर्ण स्टॉल आपण इथं लावणार आहे. रात्री 2-3 वाजतील नाही सांगता येणार. पण पूर्ण स्टॉल लावून रेडी झाल्याच्या नंतरला तुम्ही स्टॉल कसा वाटतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघूयात. ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणता प्रोडक्ट कुठं लावायचं आहे त्याचे इथं नियोजन करतोय दादा. आपले सौरभ शेठ यांना सांगतोय कुठं काय लावायचं आहे. आपलं प्रोडक्ट जे नवीन आपण मार्केटमध्ये आणले ते कुठं काय लावायचे ते सांगण्याचं काम इथं करतोय. पाहू शकता.
होऊ शकता जे मार्केटमध्ये नवीन प्रॉडक्ट आणले आपण ते कुठं लावायचं काय करायचं याचं नियोजन करायचं काम या ठिकाणी आपला दादा करतोय. आपले सौरभ शेठ आणि सर तुम्ही पाहू शकता. तर मागून आपलं बाहेरच्या या बोर्डावर आपलं VS कंपनीचा लोगो वगैरे येणार आहे. पूर्ण स्टॉल लावून रेडी झाल्याच्या नंतरला तुम्ही पहा आणि कमेंट करून नक्की सांगा. फायनली आपला स्टॉल लागला या ठिकाणी. काय वाटतं तुम्हाला? 2 वर्षापूर्वी आपण गाडी करून यायचो. 2 वर्षापूर्वी हा स्टॉल बघण्यासाठी यायचो, बाकीच्या स्टॉलला व्हिजिट करायचो, नवीन मार्केटमध्ये काय आलं ते बघण्यासाठी आपण या ठिकाणी यायचो. या वर्षी आपण स्वतःच मार्केटमध्ये नवीन काहीतरी आणलेलं आहे हे पाहण्यासाठी आपल्या स्टॉलवरती आता बाकीचे माणसं येणार, गर्दी होणार ना, गर्दी होणार, राडा होणार. फुकटा सगळं होणार. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला स्टॉल आहे. पूर्ण आपण मटेरियल नाईटला लावायला घेणार आहे. ती पण व्हिडिओ येऊन जाईल. कंटिन्यू करा तुम्ही फक्त. स्टॉलचं थोडं काम राहिल्या कारणामुळे आपण चाललो आहे रूमवर फ्रेश होण्यासाठी. तर रूमवर गेल्याच्या नंतरला आपण येणार आहे 11 साडे 11 वाजता. तर भेटूयात आपण स्टॉल लावताना. तर चला बघूयात. तुम्ही पाहू शकता इथं मुंबईमध्ये पण आपलं नकाशा लावायचं काम चालू आहे. जेवढे आपण सेटअप डिस्कस केलेत महाराष्ट्राच्या बाहेर ते प्रत्येक गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव या आपल्या नकाशावर तुम्ही पाहू शकता. तो इथं लावायचं काम चालू आहे. आणि आपले जे VSचे लोगो वगैरे राहिले होते ते लावायचं काम या ठिकाणी चालू आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतरला आपला इकडं पण पाहू शकता लोगो चिटकवायचं काम चालू आहे. इथं आपला जेवढे सेटअप आपण डिस्पॅच केले त्या सेटअपचं या ठिकाणी नकाशा लावलेला आहे आपण. जे नॉर्मल म्हणजे थोडं जे काम राहिले ते काम या ठिकाणी करायचं काम चालू आहे. बरेचसं काम आपलं झालेलं आहे. आता आपले स्टिकर वगैरे लावायचं काम चालू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपल्या मालाच्या गाड्या आलेल्या आहेत. आपल्याला पूर्ण आता ते आपल्या स्टॉलपाशी घेऊन जायचंय. सगळे कार्यकर्ते इथे सज्ज आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी लॉक वगैरे खोलायचं काम करतोय. त्याच्या सोबतीला आलाय आपला विकास दादा. पूर्ण मटेरियल आपलं तुम्ही पाहू शकता. आणि मटेरियल न्यायचं काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता. नाही ते सर्व मटेरियल न्यायचं या ठिकाणी काम चालू आहे. विकास दादा वरतून काढून देतोय. त्यानंतर आपला प्रतीकदा मिळवला इथं सर्वजण मदत करतायत पूर्ण मटेरियल आपलं स्टॉलवर नेण्यासाठी. आपला स्टॉल नंबर आहे 2848. सगळ्यांनी अवश्य तिथं आपला राहुल दादा पण गेलाय मदत करण्यासाठी. या ठिकाणी संपूर्ण मटेरियल आपल्याला गाडीच्या खाली काढून घ्यायचे का तर भरपूर मटेरियल आहे त्यामुळे आपल्याला गाड्यावर न्यायचंय. दादानी गाड्याचा पण इथं सोय केलेली आहे. ते पाहू शकता. इथं प्रतीक दादा, गौरव, त्यानंतर आपले राहुल दादा ते सर्वजण मदत करतायत पूर्ण मटेरियल खाली काढण्यासाठी. त्यानंतरला आर्यन एक सिनेमॅटिक वाला सगळ्यात खतरनाक एडिट करतो. त्याचं इंस्टाचं जी ID आहे मी तुम्हाला मेन्शन करेन वर. तुम्ही लवकरात लवकर जाऊन त्याला फॉलो करा आणि चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर संपूर्ण मटेरियल खाली काढण्याचं काम चालू आहे. आपण सगळ्यात पहिली गाडी घेतली मटेरियल खाली काढण्यासाठी.
त्यानंतर ही दुसरी गाडी आहे मटेरियल खाली करायची, त्याचं पण आपल्याला पूर्ण मटेरियल खाली करून झालं नंतरला आपण गाड्यावर आपल्या स्टॉल नंबर 2848 इथं घेऊन जाणार आहे, पूर्ण तिथं सेट करणार आहे. आपल्या लाईव्हच्या केसला चाक आहेत म्हणून आपण त्याची वाट नाही बघणार, ते आधी आपण घेऊन जाणार आहे आपल्या स्टॉलच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता ज्या मटेरियल आहे टॉप असेल बेस असेल ते आपण गाड्यावर नेणार. तुम्ही पाहू शकता इथं आपले सौरभ शेठ, प्रतीक दादा आणि आपले ॲनी सर पेट्या वगैरे न्यायचं काम करतायत. त्यानंतरला आपला तेजस दादा त्यांना मार्गदर्शन करतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले ॲनी सर आणि प्रतीक दादा हे पेट्या न्यायचं काम करतायत आपल्या स्टॉलच्या दिशेने. तर गाईज देखो ना गाईज सगळ्यात हटके आणि VS चे झटके सगळ्यांना देणार इथे चटके. पण आलोय आपल्या स्टॉलच्या ठिकाणी, पूर्ण स्टिकर वगैरे आपला लोगो वगैरे लावून झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता फक्त मटेरियल सेट करायचंय. या ठिकाणी आपण फायनली इथं केस वगैरे घेऊन आलेलो आहे आपल्या स्टॉलच्या तिथं, त्याची आता सेट करायचं काम चालू आहे. आणि तुम्ही माझ्या या ब्लॉगला नक्कीच रिस्पॉन्स द्या कमेंटमध्ये, काय चेंजेस करायचे ते काय करायचे तुम्ही नक्की सांगा. तर चाललोय आपण दुसरं मटेरियल आणण्यासाठी. ठीक है चलेगा सर, कोई दिक्कत नाही, आ जाओ. हां या ठिकाणी आपण आता हे पहिला लॉट तर गेलाय, आपला दुसरा लॉट न्यायचं काम करतोय आपण या ठिकाणी. त्यानंतरला त्याच्यावर जुगाड केलंय आपल्या ॲनी सरांनी, दिसलं तशा बाटल्या वगैरे सगळं सेट करून आपण चाललोय आपल्या स्टॉलच्या दिशेने. हे आपले प्रतीक दादा बाण केले इथं लोटण्याचं काम करतायत केस. AC सकाळी चालू होणार सर उद्या. आलोय आपण आपल्या स्टॉलकडं. हा आपला दुसरा लॉट या ठिकाणी आणून आपण ठेवला आहे. आणि फायनली आपला गाड्या आलेला आहे, त्याच्यावर आपल्याला पूर्ण मटेरियल सेट करायचंय. या ठिकाणी हा कार्यकर्ता मदत करतोय आपल्याला पूर्ण मटेरियल वगैरे सेट करण्यासाठी. आपला मेहुल दादा, विकास दादा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण मटेरियल गाडीतून काढून द्यायचं काम करतात. त्यानंतरला मेहुल दादा आणि गौरव पूर्ण ते आपल्या गाड्यावर या ठिकाणी सेट करताय, त्यांना मार्गदर्शन करतोय आपला तेजस दादा, तुम्ही पाहू शकता. आपला दुसरा गाडा आपला आयुष दादा देवणे हा घेऊन चाललेला आहे. 2 गाड्याची गरज पडली, डेंजर मटेरियल आपण आणलेले आणि युनिक आहे, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला भेटेल तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा 28, 29, 30 चे. फायर स्पीकर ते सगळं आपलं गाड्यावर टाकून झाले. त्यानंतर आपण घेतले ते कॅबिनेट सेट करण्यासाठी. इथे किरण दादा, मेहुल दादा आणि आपला प्रतीक दादा कॅबिनेट सेट करायचं काम करतायत. मेहुल दादा कॅबिनेट वगैरे काढून द्यायचं काम करतोय या ठिकाणी. किरण शेठ, राहुल दादा, त्यानंतर आपलं प्रतीक दादा ते सेट करायचं काम करतायत.
पूर्ण मटेरियल गाडीवर सेट करून झाले, म्हणजे अजून अर्धी गाडी बाकी आहे खाली करायची. त्यानंतर जेवढे या गाड्यावर बसले तेवढं आपण सगळं सेट करून घेतलंय. चाललोय आपण आपल्या स्टॉल कडे घेऊन. किरण दादा, राहुल दादा सर्वजण मदत करतायत. पूर्ण मटेरियल चाललोय घेऊन आपण. येऊन द्या, येऊन द्या, 260च्या स्पीडने येऊन द्या. लोटा जोरा जोरात लोटा जरा. इथं ताकदीचा तर वापर करतायत, तसंच आपल्या युक्तीचा पण वापर करतायत. तुम्ही पाहू शकता. एक्झिबिशन न्यू अपडेट लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब आणि इन्स्टाच्या चॅनलवर. लवकरात लवकर जाऊन इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. आपला 28-29ला जे नवीन अपडेट आहे ते तुम्हाला सर्व पाहायला भेटेल आपल्या इन्स्टा आणि यूट्यूबच्या चॅनलला. लवकरात लवकर जाऊन फॉलो करा इन्स्टाला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. होऊ शकता मित्रांनो, या ठिकाणी जे मटेरियल आपलं आलेलं आहे हे 25% पण इथं आलेलं नाही. बाकीचं आपलं 85% मटेरियल आपल्या गाडीमध्येच आहे. हे जेवढं मटेरियल आलंय ते पहिलं आपण लावून घेणार आहे या ठिकाणी. त्याची तिथं तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता इथं तिथं आता मार्गदर्शन करतोय सगळ्यांना काय कुठं कसं मटेरियल लावायचंय. डिसाईड करतायत दादा आणि ते कोणता सेटअप कुठं लावायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आणि बेस आणि टॉप लावायचं काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता ब्रँड मध्ये हा एक टॉप राहिला आपला सेट करण्यासाठी. हा टॉप उतरून घ्यायचा आहे. दुसरा तो लॉट आलाय, तिसरा पण आलाय, चौथा लॉट आणायला जायचंय. इथं आपला दाद्या आणि गौरव मदत करतायत टॉप वगैरे खाली घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता ब्रँडचा पूर्ण सेटअप लावून रेडी झालाय. 3 टॉप 1 बेस, म्हणजे प्रत्येक ब्रँडचं एक एक आपण लावलेले. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वाईब लाईन, रिबेल, त्यानंतरला थंडर अशा सिरीज आपण लावलेल्या आहेत. त्यानंतरला आता कॉम्पिटिशन मध्ये आपलं इथं सेटअप लावायचं काम चालू आहे. त्यानंतरला इथं विघ्नार्था साऊंड नगर ते पण आलेले आहेत मदत करू लागण्यासाठी. तुम्ही पाहू शकता.
पूर्ण आता डायरेक्ट तुम्हाला पूर्ण सेटअप लावून रेडी झाल्याच्या नंतरला तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपला सेटअप लावून रेडी झाला. इथे आपले मास्टर माइंड तेजस दादा बोराडे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे नवीन युनिक पद्धतीचं आपण लाईव्ह टॉप जे आणले ते पण इथं सेट करायचं काम चालू आहे. या ठिकाणी मेहुल दादा आपला टायगर आणि तीन सर्वजण मदत करतायत याच्यावर सेट करण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता लाईव्ह टॉप वगैरे लावून झाल्याच्या नंतरला आपण आपले स्पीकर वगैरे लावून घेतलेत या ठिकाणी. त्यानंतर आतमध्ये पण भरपूर टॉप वगैरे आपलं लावून रेडी झालेले आहे. त्यानंतर एम्प्लिफायर स्पीकर वगैरे लावायचं काम या ठिकाणी चालू आहे. तर आपला पूर्ण सेटअप लावून रेडी झाला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कसा वाटतो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कोण लावले तिथे VS कंपनी फायनली तर आपला पूर्ण सेटअप लावून रेडी झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण टॉप ब्रँडमध्ये लाईव्हमध्ये कॉम्पिटिशन लेवल सगळे टॉप आपण इथं लावलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं आपला मोठा स्पीकर लावलेला आहे 5000 वॉटमध्ये. त्यानंतरला ऑल ॲम्प्लिफायर स्पीकर मेड 400 वॉटचा प्रेशर मेड 21 इंची 2000 वॉट 3000 वॉट ते पूर्ण लावून आपलं रेडी झालेले. त्या ठिकाणी पाहू शकता सेटअप तुम्हाला कसा वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता फर्स्ट दिवस भरपूर अशी गर्दी झाली या ठिकाणी.